नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींची अश्लील चाळे करणाऱ्या नराधम शिक्षक फक्कड नारायण शिंदे याच्या विरुद्ध शनी-शिंगणापूर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपी फक्कड शिंदे गेली 6 महिन्यांपासून इयत्ता 4थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसोबत अश्लील चाळे करत होता। दरम्यान जोपर्यंत शाळेमध्ये महिला शिक्षक नेमली जात नाही तोपर्यंत शाळा उघडणार नाही असा पवित्रा पालक आणि ग्रामस्थांनी घेतलाय। नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील जिल्हा परिषद शाळेतील 9 मुलींशी अश्लील चाळे करून असभ्य वर्तन करणाऱ्या फक्कड नारायण शिंदे या नराधम शिक्षकाविरुद्ध शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ हिंगोणीच्या ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलाय। जोपर्यंत या शाळेमध्ये महिला शिक्षक येत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नाही असा पवित्रा पालक आणि ग्रामस्थांनी घेतलाय। या नराधम शिक्षक फक्कड शिंदेने सुमारे 6 महिन्यांपासून इयत्ता 4थी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केलाय। ज्यावेळी हा प्रकार यापैकी एका मुलीने त्यांच्या घरी सांगितला तेव्हा हा प्रकार उघड झालाय। मुलीच्या पालकांनी शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर आरोपी फक्कड शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पेटकर हे करीत आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगोणी इथे ही घटना घडलेली आहे। शिंदे सर यांनी मुलींशी फार छेड केला। मुली घाबरायच्या घरी सांगायला आणि त्यांनी नंतर डिरिंग करून सांगितलं घरी की माझ्या अशा होतात आणि मुलींची डिरिंग होत नव्हती पहिल्यांदी, पण हे घटना फार वाईट घडलेली आहे। सर्व गावांना दुःख झालेलं आहे। त्या सरांना शिक्षा भेटावी आणि तो निलंबित व्हावे अशी मी विनंती करतो। आणि 2 शब्द हिंगोणी गावामध्ये जे झालंय, काल जे हिंगोणी गावामध्ये जे झालंय ते अतिशय म्हणजे काळीमा फासणार झालंय गावाला। आणि गाव हे आमचं एकदम शांत आहे आणि हे संगणक कक्ष इथं सर दुपारी सर उन्हाच्या म्हणजे टायमाला असं इथं येऊन आतमध्ये मुलींचेच दप्तर उशाला घेणं, मुलींचे त्यानंतर मुलींचे हातपाय दाबायला लावायचे आणि मुलींना परत वरून मुलींना सांगायचं का घरी सांगू नका नाहीतर मग तुम्हाला मारीन मी, असं करील तसं करील, म्हणजे त्यांना दमदाटी करून त्यांना असं धमकावलं इथं। आणि हे कमीत कमी हे 2013ला सर आले इथं, 2013 तर आता कमीत कमी 4 वर्ष झाले, आता 17 चालू 4 वर्ष झाले। 4 वर्षापासून हे कृत्य सरांचं चालू होतं। आणि आता जे 5वी 6वीला मुली गेल्यात त्या मुली आत्ता बोलायला लागल्यात। त्या आत्ता बोलतात का सर आम्हाला पण असं करीत होती पहिली, म्हणजे ज्या 5वीला 6वीला मुली गेल्या त्या आता असं बोलतात। घरच्यांच्या धाकामुळे ते पण बोलले नाही सर मारतेन, सर असं करतेन, त्यामुळे मुलींना पण घरी कधी सांगितलं नाही। फक्त काल जे झालंय ते काल मुलीचं दुखायला लागलं म्हणून त्यांना घरी सांगितलं हे, म्हणून हा प्रकरण सगळं उघडकीस आलंय। यामुळे ना याच्यावर सगळी कारवाई ही व्हायला पाहिजे आणि सगळे म्हणजे नेत्यांचा इथं काय अधिकार नाही, म्हणजे असं काही विषयांनी कुणी हात घातला नाही पाहिजे। राजकारण येऊच नाही, राजकारण अजिबात येऊ नये। राजकारण जर आलं तर अख्खं गाव पेटून निघन इथं। आणि हा कुणी नाही आपण तर आंदोलन करणारच। हे जर यांनी जर दखल जर नाही घेतली तर आपण डायरेक्ट रास्ता रोको करून डायरेक्ट नगर औरंगाबाद हायवे आपण तिथं डायरेक्ट रास्ता रोको करणार आहे। आणि ही शाळा जोपर्यंत इथं महिला शिक्षिका इथं येत नाही तोपर्यंत ही शाळा उघडणार नाही। तिच्यात त्या मुलींना घ्यायचा, एका मुलीला म्हणायचा मी तुम्हाला शिकवतो आणि तो मांडीवर घ्यायचा, तिचे बाकीचे असलेली चाळे करायचा, हे उद्योग करायचा, हातपाय दाबायला लावायचा, पैसे शासनाचे घेतो आणि पोरांना इथं हातपाय दाबायला लागतो। हे उद्योग यांनी इथं केलेले आहेत। त्याच्यामुळे हे आता इथं पुढे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ना, अशी काहीतरी तरतूद शासनाने बी त्याच्यावर काहीतरी दखल घेतली पाहिजे। हे आपल्या हिंगोणी ग्रामस्थाच्या वतीने आम्ही शासनाला सांगतो। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।